सर, सत्ता संघर्षावर महत्त्वाचा निर्णय कोर्टाचा आलेला आहे. सुप्रीम कोर्टाचा महत्त्वाची निरीक्षणं नोंदवलेली आहेत. तुम्ही सगळं जजमेंट ऐकलं आहे. काय एकूण सुप्रीम कोर्टानं म्हटलेलं आहे, काय निरीक्षण नोंदवलं? सर्वात आजचा हा निकाल महत्त्वपूर्ण असा निकाल आहे. मग सकाळपासून म्हटल्याप्रमाणे या निकालामुळे सरकारच्या स्थिरतेवरती कुठलाही परिणाम झालेला नाही ही बाब स्पष्ट झाली आहे. परंतु न्यायालयाची यातील काही निरीक्षणं ही अत्यंत महत्त्वपूर्ण निरीक्षणं अशी आणि न्यायालयाने हे देखील अपेक्षित केलेलं आहे की निवडणूक आयोग ही स्वतंत्र व्यवस्था असली तरी यातील निर्णय हा निवडणूक आयोगाच्या दृष्टिकोनातून देखील महत्त्वपूर्ण असेल. ही निरीक्षणं कुठली तर नबाम रबिया खटल्याचा पुनर्विचार करणं, कारण हा खटल्याचा इथे हे लागू होत नाही आणि म्हणून याचा पुनर्विचार करायचा असेल तर 7 न्यायाधीशांच्या बेंचकडे हे प्रकरण सुपूर्त करण्यात येईल असं सर्वोच्च न्यायालयाने आज स्पष्ट केलं. त्याचप्रमाणे सर्वोच्च न्यायालयाने ही बाब देखील स्पष्ट केलेली आहे की शिंदे गटांचे जे व्हीप भरत गोगावले यांची नियुक्ती जी केलेली होती ही नियुक्ती बेकायदेशीर आहे असं सर्वोच्च न्यायालयाने म्हटलं आहे. याकरता कारण देताना सर्वोच्च न्यायालयाने ही बाब स्पष्ट केली की कुठल्या एखाद्या पार्टीमध्ये एखाद्या पक्षामध्ये 2 ग्रुप जर भांडत करत असतील तर व्हीपबद्दलची चौकशी किंवा याची हिअरिंग हे स्पीकरने घ्यायला पाहिजे होतं आणि म्हणून याबद्दलची चौकशी स्पीकरने घ्यावी असा देखील आदेश सर्वोच्च न्यायालयाचा दिसतो. निकालपत्र पूर्ण वाचल्यानंतर ही अधिक बाब स्पष्ट होईल. तिसरी महत्त्वाची बाब म्हणजे सर्वोच्च न्यायालयाने ही बाब अधिक स्पष्ट केलेली आहे की राज्यपाल महोदयांनी ती जे विशेष सत्र बोलवलं होतं विश्वासदर्शक ठरावासाठी त्याकरता त्यांच्याजवळ पुरेसे तथ्य नव्हती आणि त्या पुरेशी तथ्य नसल्यामुळे त्यांनी बोलवलेलं ते विशेष सत्र देखील हे बेकायदेशीर ठरू शकलं असतं. परंतु त्या आधारे नबाम रबियाच्या खटल्याच्या निकालानुसार पुनर्नियुक्ती पूर्वीच्या सरकारची करता येणं अशक्य आहे. कारण सर्वोच्च न्यायालयाने बाब स्पष्ट केली की तत्कालीन मुख्यमंत्र्यांचा राजीनामा हा त्यांनी व्हॉलेंटरीली स्वेच्छेने दिलेला असल्याने आणि तो ॲक्सेप्ट झाला असल्यामुळे त्याच्यावरती त्यांची पुनर्स्थापना करता येते. परिणाम आता स्पीकरनी या जे 16 आमदार आहेत जे अपात्र आहेत त्या संदर्भातचा निर्णय घेण्याचा अधिकार हा स्पीकरकडे आहे आणि स्पीकरनी विशिष्ट मुदतीमध्ये हा निर्णय घेतला पाहिजे ही बाब एक त्यांनी अधोरेखित केलेली आहे. सर, यामध्ये व्हीपचा मुद्दा अत्यंत महत्त्वाचा आहे. आता जर का परत हाऊस बसेल आणि अध्यक्षाला निर्णय घ्यायचा असेल तर व्हीप कोणाचा राहील? तो पॉलिटिकल पार्टीने व्हीप नेमला पाहिजे ही बाब त्यांनी स्पष्ट केलेली आहे. आता पॉलिटिकल पार्टी अर्थात निकालपत्राचं पूर्ण वाचन केल्यानंतर ही बाब अधिक स्पष्ट होईल की पॉलिटिकल पार्टी म्हणजे आज निवडणूक आयोगाने जाहीर केलेली पॉलिटिकल पार्टी का ठाकरे गटांची पॉलिटिकल पार्टी हा मुख्यतः मूळ मुद्दा आहे. या संदर्भात सर्वोच्च न्यायालयाचं निकालाचा अधिक खुलासा बघितल्यानंतर ही बाब अधिक स्पष्ट होईल. माझ्या मते आजच्या निकालामुळे 3 गोष्टी महत्त्वाच्या आहेत की स्पीकर यांच्यावरती काही जबाबदारी आणि विशिष्ट लवकरात लवकर मुदतीत त्यांनी त्याबद्दल निर्णय घेतला पाहिजे अशा तऱ्हेचं बंधन. अर्थात किती मुदतीत हे त्यांनी स्पष्ट केलं नाही परंतु विशिष्ट मुदतीत त्यांनी निर्णय घ्यावा या देखील त्यांचं निरीक्षण त्यांनी नोंदवलेलं आहे. सरकारला धोका आहे का या सगळ्या निकालानंतर? सरकार स्थिर आहे? माझ्या मते या सरकारला निकालामुळे कुठेही स्थिरतेला धोका नाही. पुन्हा लढाई कायदेशीर लढाई मात्र आजच्या निकालामुळे पूर्ण थांबली असं वाटत होतं परंतु ही पूर्ण लढाई थांबलेली नाही. ही कायदेशीर लढाई अजूनही पुढे चालू राहील असे संकेत या निकालपत्राच्या द्वारे स्पष्ट होत आहे. कारण सर्वोच्च न्यायालयात 7 न्यायाधीशांची याचिका 7 न्यायाधीशांच्या बेंचने पुन्हा ऐकणं या संदर्भातलं माझ्या वाटतं नबाम रबियाच्या खटल्याचा निकाल जर पुनर्विचार करायचा असेल कारण आमदारांची अपात्रता आणि ज्यांनी ही नोटीस पाठवली त्यावेळेचे तत्कालीन अध्यक्ष म्हणजे अध्यक्षपदाची धुरा असणारे उपाध्यक्षपदाची जीवा या संदर्भातला हा वाद अजूनही पूर्णपणे संपलेला दिसत नाही. सुप्रीम कोर्टाने म्हटलं की राजकीय पक्षाने निर्णय घ्यायचा आहे व्हीप संदर्भात. मग आता हे ठरवणार कोण? कसं? हे आयोग म्हणतं वेगळं, कोर्ट म्हटलं वेगळं.
निकालपत्राचं पूर्ण वाचन केल्याशिवाय यातला अधिक खुलासेवार बोलता येणार नाही. एकदा निकालपत्राचं वाचन केल्यानंतर या संदर्भात अधिक भाष्य सर, करतो. तुम्ही म्हटलं स्पीकर कोण राहील, कारण की तुम्ही यापूर्वी तोच प्रश्न केला होता की स्पीकर कोणाकडे राहील, म्हणजे माजी अध्यक्षाकडे राहील की कोणाकडे जाईल? नाही, स्पीकर सध्या आता निवडून बहुमताने आलेले आहेत त्यांच्याकडेच राहील. कारण यानंतर जी बहुमत चाचणी झाली, यावेळी विश्वासदर्शक ठराव पास झाला आणि सध्या विद्यमान स्पीकर हे बहुमताने निवडून आलेले आहेत. त्याच्यामुळे ते साबूत राहतील असं या निकालपत्रावरून स्पष्ट होतं. उद्धव ठाकरेंचा राजीनामा हा किती निर्णायक राहिला या संपूर्ण याच्यामध्ये? उद्धव ठाकरेंनी राजीनामा दिला नसता तर निश्चित सर्वोच्च न्यायालयाला त्यांना पुनर्स्थापना, त्यांची मुख्यमंत्री म्हणून त्यांचं सरकार पुन्हा आणता आलं शक्य होतं. त्यांना इनव्हॉलेंटरी तो रेसिग्नेशन नव्हता, तर सर्वोच्च न्यायालयाने शब्दप्रयोग वापरला आहे. व्हॉलेंटरीली म्हणजे स्वखुशीने त्यांनी राजीनामा दिला आहे. आणि त्याच्यामुळे जरी राज्यपालांची कृती अयोग्य त्यांनी ठरवली होती तरी सुद्धा पूर्वीच्या सरकारची सर्वोच्च न्यायालयाला स्थापना करता येत नाही असं त्यांनी निकालपत्रात स्पष्ट केलं आहे. म्हणजे सर, उद्धव ठाकरेंचा समजा राजीनामा दिला नसता तर कदाचित हा निकाल उद्धव ठाकरेंच्याच बाजूने गेला असता, असा अर्थ उघड आहे. कारण सकाळी मी सांगितल्याप्रमाणे जर स्वखुशीने त्यांनी बहुमताची चाचणी विश्वासदर्शक ठरावात सामोरे जाण्याच्या अगोदर त्यांनी राजीनामा दिला, त्याच्यामुळे ही परिस्थिती उद्भवली. राजीनामा दिला नसता तर कदाचित त्यांनी पत्र म्हटलं असतं किंवा त्या पत्रात त्यांनी जरी नुसतं म्हटलं असतं की मला हा राजीनामा द्यावा लागतो कारण राज्यपालांच्या अयोग्य कृतीमुळे मला राजीनामा द्यावा लागतो, असं जरी भाष्य केलं असतं तरी त्यांचं ते राजीनामा हे इनव्हॉलेंटरी ठरलं असतं. पण तसं झालं नाही. त्याच्यामुळे सर्वोच्च न्यायालयाने आपली अगतिकता व्यक्त केली. व्हीप संदर्भात एक महत्वाचा मुद्दा आहे. व्हीप संदर्भात की भरत गोगावले यांचा व्हीप जाहीर होणार नाही. आता मग व्हीप कोणाचा येईल, कसं काय वाटतं? आता पॉलिटिकल पार्टीचा व्हीप हा जाहीर होईल. आता पॉलिटिकल पार्टी आज मितीस असणारी का त्या क्षणी असणारी, अर्थात हा मुद्द्याचं अर्थ इंटरप्रिटेशन हे निकालपत्र पाहिल्यानंतर कळेल. कारण पॉलिटिकल पार्टी आज शिवसेना म्हणजे शिंदे गटांची, आणि जर त्यावेळची पॉलिटिकल पार्टी म्हटली तर त्यावेळेला म्हणजे शिवसेनेची म्हणजे ठाकरे गटाची. अर्थात या संदर्भात पॉलिटिकल पार्टीचा व्हीप कोण आहे हा डिसाईड करण्याचा अधिकार मात्र सर्वोच्च न्यायालयाने स्पीकरला दिलेला आहे. स्पीकरने या संदर्भात चौकशी केली पाहिजे असं सर्वोच्च न्यायालयाचं निकालपत्रावरून सकृत दर्शन दिसतं. आता स्पीकर म्हणजे विद्यमान स्पीकर. निवडणूक आयोगासंदर्भात काय निरीक्षण नोंदवले? निवडणूक आयोगासंदर्भात काय निरीक्षण नोंदवले? निवडणूक आयोगाचा तो निवडणूक आयोगाने या निकालपत्राचं जे सर्वोच्च न्यायालयाने काही ऑब्झर्वेशन्स केलेले आहेत, अर्थात ती बाब स्पष्ट झाली नाही कारण मी पूर्ण निकालपत्र ऐकलं नाही. त्याच्यामुळे त्या बाबतीचं निकालपत्राचं वाचन केल्यानंतरच आपल्याला सांगता येईल की या निकालामुळे निवडणूक आयोगाच्या पूर्वीच्या दिलेल्या निकालावरती परिणाम होऊ शकतो की नाही. हिंदी में बताएं. आज महाराष्ट्र में जो एक अहम फैसला सुप्रीम कोर्ट ने सुनाया है, उस अहम फैसले के 3 कड़ियां बहुत महत्वपूर्ण है. राज्यपाल महोदय ने का ये अधिकार ये सुप्रीम कोर्ट ने मान्य किया है और राज्यपाल ऐसा अधिवेशन बुला सकता है, ये बात भी उन्होंने मान्य की घटने के अनुसार. लेकिन राज्यपाल के सामने ऐसे कुछ तथ्य होना चाहिए कि जिस आधार पर राज्यपाल महोदय सरकार माइनॉरिटी में आ गई है, ये कहने के लिए राज्यपाल के पास कोई पुख्ता सबूत नहीं था. इतना ही नहीं तो उन्होंने ये भी कहा था अगर सरकार माइनॉरिटी में थी तो उनके खिलाफ नो कॉन्फिडेंस मोशन भी लाया जा सकता था, जो काम विधायक ने नहीं किया. इसलिए गवर्नर की जो एक्शन थी कि जो स्पेशल सेशन बुलाना वो इलीगल ठहराया. लेकिन उन्होंने कहा कि उस आधार पर हम पहले के चीफ मिनिस्टर उद्धव जी ठाकरे को हम नहीं बैठा सकते क्योंकि उद्धव जी ठाकरे जी ने वॉलंटरी रेसिग्नेशन कर दिया है. वॉलंटरी रेसिग्नेशन होने के कारण हम उनको वापस चीफ मिनिस्टर उनकी गवर्नमेंट को नहीं ला सकते. लेकिन उन्होंने ये कहा है कि जो व्हीप जो पॉलिटिकल पार्टी का रहता है वो पॉलिटिकल पार्टी शुड डिसाइड. इसका मतलब है कि जो विधायक चुन के आते हैं उन विधायकों ने नहीं, लेकिन जो पॉलिटिकल पार्टी अपने विधायक को नियुक्त करती है उनको ये अधिकार है. लेकिन ये बात जो 16 विधायक है जो उनका डिस्क्वालिफिकेशन है और नबाम रबिया का निकाल, और सुप्रीम कोर्ट ने कहा कि इसके बारे में अंतिम फैसला के लिए
7 जजेस का फैसला, 7 जजेस की बेंच इस पर अंतिम फैसला सुनाएगी और यहाँ तक फैसला आज सुप्रीम कोर्ट का अहम फैसला है, जिसका मुझे लगता है कि इसके पूरा पढ़ने के बाद ही और इसके कॉन्सिक्वेंसेस क्या हो सकते हैं। लेकिन एक हालांकि यही कहना चाहूँगा कि इस फैसले से जो प्रेजेंट गवर्नमेंट है बीजेपी शिंदे गठ की, उस पर कोई असर नहीं गिरने वाला। सर 16 विधायकों की अभद्रता पर अध्यक्ष को फैसला लेने के लिए निर्देश दिया गया। देखिए 16 विधायकों के बारे में अध्यक्षों को फैसला लेने को सुप्रीम कोर्ट ने कहा है, लेकिन अभी अध्यक्ष यानी स्पीकर, पर उसके लिए वो जो व्हीप ने उनको जो नोटिस दिए उस पर उन्होंने जवाब दिए, उसको व्हीप को स्पीकर को रेगुलर शायद लगता है कि हियरिंग लेना पड़ेगा और उसके बाद जल्द से जल्द टाइम फ्रेम में ये फैसला सुनाया जाए, ऐसा भी सुप्रीम कोर्ट ने कहा है। सर काही टाइम बॉन्ड असेल अध्यक्षांना कधी या संदर्भात नहीं, कोई टाइम लिमिट अध्यक्ष को दी नहीं है, लेकिन सुप्रीम ने कहा है कि टाइम लिमिट में कहना है। इसका मतलब सुप्रीम कोर्ट एक्सपेक्ट करती है कि जल्द से जल्द उसकी सुनाई। सर ऐसा लग रहा था कि आज अदालत अंतिम फैसला सुना देगा सत्ता संघर्ष पे, लेकिन अब कानूनी जो प्रक्रिया है वो और आगे बढ़ती हुई दिखाई दे रही है। देखिए ये अंतिम ही फैसला है, लेकिन जहां तक नबाम रबिया का फैसला जो है उसके बारे में सुप्रीम कोर्ट ने कहा है कि ये फैसले में ऐसे कुछ कड़ियां हैं जिसके आधार पर सुप्रीम कोर्ट कहती है आज ये फैसला बाइंडिंग होता है, और इसलिए सुप्रीम कोर्ट ने कहा इस फैसले की सुनवाई वापस लार्जर बेंच यानी 7 जजेस के पास चलेगी। यानी अभी ये एक जज तो साहब तो रिटायर होने वाले हैं, 4 जजेस यानी 3 नए जजेस आ सकते हैं, और आखिर कब ये फैसला आएगा इसके बारे में कोई कह नहीं सकता। सर याच्यातला जो मुख्य मुद्दा होता 16 आमदार अपात्रतेचा, तो आता अध्यक्षांकडे गेलेला, त्यामुळे आता 7 जजेसकडे नेमकं आता काय ही केस चालेल आणि त्यातून काय आउटपुट येऊ शकेल सांगू? नाही, आता 7 न्यायाधीशांपुढे मूलतः हा मुद्दा राहील की नबाम रबियाच्या खटल्याचा निकाल ह्या सत्ता संघर्षात ह्या 5 न्यायाधीशांनी घटनापीठात जो निकाल दिलेला आहे तो व्हीपने काढलेला आदेश, आता पूर्वीच्या व्हीपने त्यावेळेला जो व्हीप होते म्हणजे नरहरी झिरवाळ यांनी जो आदेश नोटीस काढली होती त्या नोटीसच्या आधारे ही पूर्वशी सुनावली जाईल आणि विद्यमान अध्यक्षांकडे हा अधिकार सोपृत केल्याचं असं सकृतदर्शनी तरी दिसतंय। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।